शांता आज वावरात जाऊन राहिली का? बापा कसे विचारता तुम्ही? वावरात जाईन नाही तर का? नाही म्हटलं, आज अजून काही घरी दुसरे कोणते कामं असतील तर? कामं तर राहतातच घरी, पण घरी राहून का करीन? वावरातही कामं आहेत ना. ते आलू लावायचे आहेत ना, आज जाऊन लावून टाकेन. कुंता येईन म्हणे बापा, जाऊन पाहते येते का तर. हो ना, तुम्ही सारण्या वगैरे करून दिले का? नाही नाही, सारण्या नाही झाल्या आहेत करून. काल वायवूई करून ठेवलो. पूर्ण बारीक बारीक माती झाली पाडून. आता बस पावड्यानं सारण्याच ओढायच्या आहेत. अहो तर सारण्या काम नाही करून दिल्या हं? आता जातो ना, करून देतो सारण्या. घरी लवकर यायचं आहे अजून. घरी कशाला लवकर येता? शिदोरी आणीन ना तिकडे मग वावरात. नको नको, सिदोरी गिदोरी आणू नको. घरीच येईन ना, जेवण करीन. अहो तर कशाला अजून घरी या, मग जेवण करा, अजून मग वावरात या. नाही ना शांता, त्या मोठ्या बाबाच्या घरी जायचं आहे. आता त्यांच्या घरी कशाला जाता? तर आताच जाऊन या ना. मग वावरात कामं आहेत तरी अजून. अरे आता जाऊन का करू मी तिथं? पूर्ण गोष्टी ऐकत नाही ना, काही नाही. मधातच टोमका मारते. त्यांच्या इथं ते घर पाहायला मुलीवाले येणार आहेत. असं का? मग होते पक्का बापा नारायण भाऊच्या लग्न. आता समजेल बाबा. आता येऊन राहिले मुलीवाले. शांता मधात पडला की नाही तर आपल्याच मागे येते. आता मागे नारायणसोबत गेलो होतो मुलगी बघायला. आता म्हणलं आज नाही येत. पाहुणेच येऊन राहिले ना, म्हणलं सांभाळून घ्या तुम्ही. नाही म्हणतात, यावंच लागते म्हणतात, तुला म्हणतात. आता काय करावं बाबा? अहो तर जा ना. असंच वैरक्यामध्ये मधातला माणूस लागते नाही तर का? आता आपल्या विशालचं लग्न करून तर का तुम्हीच जोडणार आहे का? कोणी मधातला माणूस पकडेल की नाही? हो, तो तर आहे म्हणा, तुझं म्हणणं बरोबर आहे. तर मग का आपल्यानेच होते का? जा जा, असं काम आहे तर जा. पण हे बाकीचे कामं राहतात ना. वावरामध्ये कमी कामं आहेत का? हो ते तर आहे म्हणा, वावरात कामं पडले आहेत खूप सारे. पण तोही काम महत्वाचाच आहे. जा तुम्ही. किती वाजे येणार आहेत मग पाहुणे? 12 वाजेची वेळ दिला आहे. एक काम करा, ते आलूची पोतळी तुम्ही नेऊन ठेवा वावरामध्ये आणि सारण्या करून घ्या 11 वाजेपर्यंत. आणि मग येऊन जा तुम्ही. जेवढ्या होतील तेवढ्या सारण्या करा. होतात ना होतात. आता का 8च तर वाजले. आता जातो मी. विशाललाही चल म्हणतो सोबत. दोघेही बापले का पटपट करून. झाला का त्याचा नाश्ता वगैरे झाला? हो नाश्ताच करून राहिला. सांगतो मग विशालला. चल बापा, पटकन स्वयंपाक करते, आंघोळ बिंगोळ करते, पूजा उचलायची आहे अजून. पूजा उचल वाचल करते ना, मग जाते कुंताच्या घरी. का म्हणते तर येते की नाही येत तर. विशाल, झाला का नाश्ता तुझा? हो ना पप्पाजी, काऊन? चल बरं माझ्यासोबत वावरामध्ये. 11 वाजेपर्यंत चल, मग वापस येऊ लवकर. का काही काम आहे तुला? नाही नाही, येतो ना येतो. चल ना, ये ना रजनी, आतमध्ये ये ना. बाहेरूनच कशी तर आवाज मारते बाबा. नाही नाही दुर्गा, आता कुठं बसायची वेळ आहे. मी विचारायला चाली, वाडी खोडकायला जात आहे ना तू? हो जाते ना. येते का तर तू? काल विचारली तर नाही म्हणली होती ना. हो काल थोडे कामं होते घरचे, आज येते म्हणत होती. तर म्हणलं झाली तर नाही बा वाडी खोडकून. टाकतात की नाही बाया, विचारून घेते म्हटली. नाही ना, 2 दिवस होईल अजून. किती वाजे जाते मग? 9 वाजे निघतो घरून. बापा आता तर 8:30 वाजून गेले. रजनी लवकर कर, 9 वाजे बरोबर येते ते मंजुळा. 2 मिनिट आधीच येऊन जाते. मोठी घनघनी बाई आहे बापा. आता का आपण कामं कमी करतो का? शांताबाईच्या वावरात जातो, सगळ्यांच्याच वावरात जातो. कामं कमी करतो का आपण? या मंजुळाच्या वावरात जाणं पुसतच नाही. आता का करायच्या? घरी बसण्यापेक्षा वन होते, जावं लागते माणसाला. काय नाही होत ना दुर्गा. आता सगळ्या बाया कुठे सारख्या राहतात? एका एकाची सवयच नाही का? एखादा मारखुंड्या बैल राहते ना, तर तो आपली आदत विसरते का? किती मारला त्याला, किती झोडला तर तसं सारखं आहे ह्या मंजुळाबाईच्या. नाही नाही, ते मारखुंडी वगैरे नाही आहे. तशी नाही म्हणत मी दुर्गा. शब्दाचा मारा करते ना ते. करते की नाही सांग? ते हो गड्या, ते तर आहे. मग ते बोलते टच टच कमी होते का? असं थापड मारण्यापेक्षा तर तो जास्त मारणं होते. म्हणून म्हणले मी, मारखुंड्या बैल आपली सवय नाही विसरत, तशासारखी हे आहे मंजुळाबाई. हो ना बापा, 5 मिनिट का उशीर झाला तर मार बोलते मग. मग वावरामध्ये बसूही नाही देत. म्हणते आधीचाच उशीर झाला ना, आता का बसते म्हणते. किती जणी आहे म्हटलं वाडी कोळकणाऱ्या? आहोत 2-3 जणी. म्हणजे मंजुळाबाईला धरून 4 जणी आहोत. बापा दुर्गा, तिकडे पाय तिकडे. बापा आज तर मोठ्या लवकरच आली नाही मंजुळा तर बोलवायला. माझ्या घरची घड्याळ मागे तर नाही झाली? नाही ना दुर्गा, 8:30 वाजले ना. अहो मंजुळा काकू, वाजून गेले का बा 9? माझं तर काही व्हायचंच आहे अजून. नाही नाही, 9 वाजायचेच आहे. मग बा मला तर धक्कनेच झाला तुम्हाला पाहिले तर. मी म्हटलं वाजले ना, माझा टिफिन गिफिन काही व्हायचंच आहे, जेवण नाही व्हायचंच आहे. मी ना सांगायसाठी आली की आज नाही जाऊ वाडी खोडकायला वावरामध्ये. असं का? काहून कुठे चालले? गावी बिवी चालले का? नाही नाही, गावी बिवी काही जात नाही. त्याच आमच्या इथं पाहुणे येऊन राहिले. असं कोण भाऊ वहिनी येत आहे का तुमची? बायांना ना मोठा विचारायचं हे राहते, कोण येतात, अमका येतात का ढमका येतात का. आता का सांगावं बाबा यांना.
पोरीवाले पाहायसाठी येऊन राहिले म्हणून. नाही नाही, भाऊ वहिनी वगैरे नाही येत आहेत, दुसरेच पाहुणे येत आहेत. मी म्हणते रजनी काहून आली? हे ना, येतो म्हणे वाडी कोडकायसाठी म्हणून विचारायला आली होती. आता रजनी उद्या येशील ना? तर हो हो ठीक आहे ना, उद्या येईन. का करायचं आहे? हो काकू काकू, मोठी घाईतच दिसली नाही मंजुळा काकू तर. हो ना, पाय ना रजनी, पाहुणे कोण येत आहेत सांगितलं नाही. जाऊ दे ना दुर्गा, येत असतील कोणी, तुलाही ना मोठा हे आहे. चल बापा, मग आता आज लसणाच्या बापांना कोडकीच देऊन देते ना. दुर्गा, तुझ्या इथं वाप्यामध्ये कचरा झालाय, कचरा बिचरा काही काढतच नाही ना. आता इकडे तिकडे वनी विनीवरच जावा, कुठं वेळ मिळते, आज काढून टाकावं लागते. मग कोणता येते का? कुठं काही रे, वावरामध्ये ते आलू लावायचे होते ना. अरे हो खरा, चल ना. तर मग झाले असतील कामं तर. हो, कामं बिमा झाले. ते तुमच्या वावरात लाकोरीची भाजी असेल ना? हो आहे की भाजी. नाही, आमच्या इथल्या आई म्हणत होत्या की नाही लाकोरीची भाजी आणशीन कुकसा वगैरे बनवायसाठी, आणि अशी मोकळी भाजी चांगली लागते, आळणाची चांगली लागते. हो तर होते ना. आलू का 2 तास लागतील आलू लावायसाठी. मग लाकोरीची भाजी तोडून टाकू. हो बापा, आज सकाळीच आई म्हणत होत्या म्हणून म्हणली. नाही मस्त झाली आहे अशी खुडायजोगती. मी खुडीन म्हणते भाजीसाठी, होतच नाही. ते नाही पाहिजे, रजनी एक दिवस म्हणत होती लाकोरीची भाजी तोडायसाठी याच आहे वावरामध्ये म्हणून. आता आहे का नाही तर का माहीत घरी, का माहीत बा. वणीवर वगैरे गेली असेल, जाईन म्हणत होती ना. चल जाऊ दे मग, एखाद दिवस चल म्हणेन. अरे ह्याच तर दोघी जणी येऊन राहिल्या कुठं चाटल्या तर. बघ रजनी, आता कुंतासोबत तुझी आठवण काढलं. असं का? चुगल्या बिगल्या तर सुरू नव्हत्या बापा माझ्या. नाही बापा, चुगल्या बिगल्या कशाला करीन तुझ्या मी. नाही सांगता नाही येत. हो चुगल्या सुरू होत्या तुझ्या. पहा बापा, मी कोणाला काही म्हणली नाही. माझ्या चुगल्या बिगल्या करत नका जाऊ. रजनी भडकू नको. हे कुंता मजाक करते ना. कोणाला काही म्हणली नाही ना, कशाला तुझ्या चुगल्या बिगल्या करून बापा आम्ही. मी तर म्हणत होती तू लाकोरीची भाजी म्हणत होती ना खुडायला यायची आहे म्हणून एखाद्या दिवशी, म्हणून तुझ्या गोष्टी चालू होत्या. बापा कोणता ताई तुम्ही पण का रजनी मजाक नाही करत का? समजत नाही तुला? मजाक करत होती तर कुठे तर तुम्ही दोघी जणी. आज वणीवर वगैरे जायचं नाही आहे तुम्हाला? दुर्गा जात होती ना. हो बापा, मी जाईन म्हणत होती आज दुर्गासोबत. ते मंजुळा काकू आली आज, नाही नका येऊ म्हणते, आज घरी पाहुणे येत आहेत म्हणते. तर मग आता कोणाच्या वणीवर चालल्या होत्या? कोणाच्याच वणीवर नाही, वाप्याकडे जात होतो. कचरा बिचरा काढून टाकू म्हणलं, आता आज घरी यावं तर मग चला ना, येता का? भाजी खुडून घ्याल, मग नंतर वाप्यातलं काम कराल. मी येऊ का म्हटली तरी येता का म्हणून? अशी तर नाही म्हटली रजनी येते का म्हणून. नाही बाबा, म्हटलं मला नेता की नाही नेत. नाही तसा काही नाही, चला दोघी जणी चला. शांताबाई, मस्त कोवडी भाजी आहे की. फुलाही लवकर येऊन गेली ना बाबा येते भाजी. फुलेली पण कोवडीच आहे ना, काही जटर नाही आहे. तर जास्तच फुला धरलाय. हो तर तेच म्हणते ना शांताबाई, याच्या आधीच खुडायला पाहिजेत होती भाजी. आता कसा फुलं आल्यावर मग शेंगा गिंगा पकडतात ना, मी आधीच तोडले असते ना, मस्त डारली असती भाजी. आता पुष्कळ दिवस झाला मी इकडे आलीच नाही ना. मागे आली होती तर छोटीच होती. आज अचानक ह्या कुंतानं आठवण काढून दिलं म्हणून. तुम्ही खुडा, आम्ही कुंतासोबत जातो. आलू लावायचे आहेत बाई आमचे. कुंता होईल का भाजी पुरती? आता जाऊन का आलू लावून टाकून? हो भाजीसाठी तर होईल, पण थोडासा कुकसा वगैरे बनवीन म्हणत होती, वाळू टाकीन म्हणत होती. म्हणजे भाजी भुरका नाही का? लाकोरीचा भाजी भुरका राहिला तर उन्हाळ्यामध्ये चांगला होते बनवायसाठी. त्या घरी तर गुड्डीला, पिंकीला आणि यांना खूपच आवडते. सारपू खातात. हो बापा, आमच्या घरी आवडते तो भाजी भुरका. तर उन्हाळ्यात मस्त लागते. मग तोडून ना आधी आलू लावून टाकून, मग वेळ मिळेल तर मग तोडून, नाही तर उद्या येऊन. भाजी भुरक्यासाठी नंतर होईल तोडून. नंतर बाई किती किलो आहेत आलू लावायचे? आहेत 10 किलो आहेत. 10 किलो आणला आहेत घेऊन. सारण्या बिरण्या त्यांनी करून ठेवला, फक्त लावायचेच आहेत. आता शांताबाई खुडा ना तर भाजी. जेवढी लागते तेवढी खुडा. आम्ही येऊन दोघी जणी लावू लागून आलू. बापा तुम्ही तर वाप्यावर जाणार होत्या ना, कचरा बिचरा आहे म्हणत होते काढायच्या. नंतर वेळ काढून. काय म्हणते दुर्गा, लावू लागून ना आलू? हो ना बापा, थोडा वेळ लावल्यानं का माणूस झिजते का थकते? लावू लागून खुड मग कोणता लाकोरीची भाजी खुड. भाजी भुरकासाठी खुड. मी खुडतो, बनवून टाकू भाजी भुरका. आता लावू लागून म्हणत आहेत ना या दोघी जणी. होतात मग आलूही लावून होतात. आता हे घराकडे गेले की नाही तर माहित नाही बाबा. बापा ह्या बाईचा काही समजतही नाही. आलू लावायसाठी आली की इथं भाजी खुडायसाठी आली लाकोरीची? शांता, तू आलू लावायसाठी आली का इथं भाजी खुडायला बसली ना? हो जाते आलू लावायलाही जाते. आता हे रजनी ना दुर्गा त्याही येऊन राहिल्या आलू लावायसाठी. कुंतानं म्हणलं मग अशी म्हणते ताई भाजी होती ना म्हणते तुमच्या वावरामध्ये लाकोरीची. मी म्हणलं आहे खुडून म्हणले. मग ह्या दोघी जणी मिळाल्या, येता का म्हटले भाजी खुडायसाठी. ह्या आज घरीच होत्या तर याही आल्या. मी ना कुंता येतच होतो आलू लावायसाठी, तर ह्या दोघी म्हणतात आम्ही येतो ना, खुडा ना म्हणतात भाजी जेवढी लागते तेवढी. मी म्हटली आता भाजी भुरक्यासाठी खुडूनच टाकते ना. भाजी होईल आता आळणाची,
आणि मोकळी बनवीन आणि भाजी भुरकाई होईल. वाळू टाकून देईन. हो तर पहिले आलू लावायला पाहिजेत होता ना, मग हा भाजीचं काम करायला पाहिजेत होता. होतात ना हो, आलू लावून होतात ना. आता 4 जणी आहोत ना. आधी 2 जणी होत्या लावणाऱ्या, आता 4 जणी आहोत तरी होतील, लवकरच होतील. आणि तुम्ही आतापर्यंत जायचेच आहात. हो, त्या 2-4 सारण्या बाकी होत्या. फोन लावलो होतो मी नारायणला, तर नारायण म्हणाला ते निघाले तिकडून का, मग मी फोन करतो म्हणाला. तर आता त्याचा फोन आला होता. आता त्या झाल्या सारण्या बिरण्या, कमी जातील तर ओढून घ्यायला अजून. आणि वाचतील तर मग. असतील तर राहू देशील. हो, जा जा मग तुम्ही. आता थोडाशी खुडतो आम्ही आणि मग जातो आलू लावायसाठी. शांताबाई, कुठे गेले शांताराम भाऊ? अरे त्या नारायणच्या घरी आज पाहुणे येऊन राहिले ना, मुली कळले तर म्हणून गेले. मागे हेच गेले होते मुलगी बघायसाठी त्या नारायण भाऊ सोबत. आता आपण यांनाच बोलावलं बापा. असं का? म्हणूनच मंजुळा काकू म्हणत होत्या आज वावरात नाही जाऊ, पाहुणे येत आहेत म्हणून. पाय बाई, हे काकू ना मोठी चालू आहे. मी विचारली कुठले पाहुणे येऊन राहिले, कोण येऊन राहिले म्हणून. नाही सांगितलं ना बापा मंजुळा काकूनं. आता सांगितलं असतं तर का झालं असतं? माहीत नाही होत का? पा झालंच ना माहीत. माहीत व्हायचं राहते तर कोणत्याही परीनं माहीत होतेच. जाऊ दे ना दुर्गा, नाही सांगितल्यानंतर. तर सांगायचं राहिलं असतं तर सांगितलं असतं. हो पण मी विचारली ना शांताबाई, मी विचारली कुठले पाहुणे येऊन राहिले म्हणून, कोण येऊन राहिले म्हणून तेही विचारली. हो का नाही व रजनी? हे ना रजनी होती तिथंच. अशी लगेच बात पलटवलं नाही. जाऊ दे ना बापा दुर्गा, तूही ना एकाच गोष्टीला पकडून राहते. जाऊ दे, का करते तर. बा झाला ना माहीत आता, कुठले पाहुणे येऊन राहिले, कोण येऊन राहिले म्हणून. झाला मग. चला तर मंडळी, आता आम्ही लाकोरीची भाजी खुडत आहोत. आता यांचा सुरू झाला बापा. सांगितलं नाही, अमका नाही, ढमका नाही. कोणी कोणी नाही सांगत, लपवून ठेवतात, पण ते गोष्ट माहीत होतेच. आता हे लाकोरीची भाजी आम्ही खुडतो, वाळू टाकू मस्त, आणि मग भाजी भुरका करतो मस्त. आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा भाजी भुरक्याचा आळण छान लागते. तुम्ही पण बनवत असाल. कोणी भाजी भुरका म्हणतात, तर कोणी कुकसा भाजी म्हणतात. मस्त हिरव्या मिरच्या, टमाटर वगैरे टाकून मस्त त्याचा आळण बनवायचा, छान लागते. मग कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला माहीत आहे लाकोरीची भाजी, भाजी भुरका, कुकसा भाजी. तर आमच्या भागातील लोकांना तर सगळ्यांना माहीतच आहे, पण कोणी कोणी आमचे व्हिडिओ मग म्हणतात बा हे कुठलं भाजी मिळते, कोणती भाजी आहे, म्हणून सांगितली की लाकोरीची भाजी आहे. आणि आम्ही याच्या भाजी भुरकाही बनवतो आणि अशी हिरवी भाजी पण बनवतो, मोकळी आळणाची. तर मग ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.